पूर्ण रंग आहे सगळीकडे, जिथे बघाल तिकडे रंगच रंग असं मी लोकेशनवर पोहोचलेलो आहे इथे महाद्वार. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण एका ठिकाणी जाणार आहेत. त्या ठिकाणी म्हणजे असं तुम्हाला सगळ्या प्रकारचे रंग वगैरे बघायला भेटतील. खूप सुंदर अशी जागा आहे ती, पूर्ण रंग आहे सगळीकडे, जिथे बघाल तिकडे रंगच रंग, असं निसर्गरम्य वातावरणात आहे. ते खूप मस्त आहे. आणि ते म्हणजे अशी थीम काय आहे ती, म्हणजे आपलं साऊथ इंडियन्स जे असतात ना, जे टेम्पल्स वगैरे, तसं आहे सगळं. ते आपल्याला आज बघायला जायचं आहे. ते आपलं पालघरमध्येच आहे. पालघरमध्ये विक्रमगड रोडला पाचमड गावाच्या इथेच आहे. ते जवळच आहे. पाचमड गावाला की तिथून ते जवळच मंदिर आहे. असं पूर्ण निसर्गरम्य वातावरणात आहे. मस्त मंदिर आहे आपल्या गणपती बाप्पाचं. बघाल तर तुम्हाला खूप सुंदर वाटेल. आणि तिची थीम म्हणजे पूर्ण अशी फुल कलरफुल अशी थीम आहे ती. तर आता आपण जाणार आहेत. आपल्यासोबत येणार आहे कौशल येणार आहे. आता आम्ही थोड्या टायमात निघू. आता वाजलेत आहेत 9:30 वाजलेत. आता निघायला घेऊ, कारण का आता ऊन पण खूप आहे. तर आता मी निघू. चला. तर मित्रांनो, या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देण्याचं कारण म्हणजे या व्हिडिओला माझ्या व्हॉइसच रेकॉर्ड झाला नाही. तर मी ते हे बोलत होतो की म्हणजे गाडीत आता आम्ही पेट्रोल वगैरे भरला. पेट्रोल भरून झाल्यानंतर मग आम्हाला इथून जायला अजून 1 तास लागणार होता. तिकडून 1 तास होतं. आम्हाला लोकेशन दाखवत होतं, म्हणजे 1 तासाचा टाईम दाखवत होतं तिथे पोचायला. 40 किलोमीटर समथिंग होतं तिथून आम्हाला, पेट्रोल पंपवरून, विरार फाट्यावरून. तर म्हणजे तिथून मग निघून मग आम्ही जाणार होते. तर गाईच आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहे. इथे तुम्ही आलात ना, ते बघा पाच माड म्हणून एक लिहिलेलं असेल तिथेच फक्त गाडी थांबते. तिथे गाडी थांबते आणि तिथून मग पुढे यायचा. तिथेच आपलं लोकेशन आहे बघा. इथे 5 माड, इथे 5 आणि इथे आपलं लोकेशन आहे इथे आतमध्ये. तर चला आपण इथे जाऊया. तर मित्रांनो बघा, मंदिराचा एंट्रीचा महाद्वार. तुम्हाला बोलले ना पूर्ण रंगीबिरंगी असणार आहे. हे बघा, पूर्ण साऊथ इंडियन टाईप थीम आहे ही. तर मित्रांनो, हे आहे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर. तर सर्वात प्रथम आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो. तर बाप्पाची मूर्ती अशी सुंदर आणि रेखीव होती ना, एवढी मस्त वाटत होती ना बाप्पाची मूर्ती. आणि असं वाटत होती ती मूर्ती आपल्यालाच बघते. ही मूर्ती दगडूशेठ हलवाई रूपामध्ये होती, तिथे बसलेली होती. सुंदर मूर्ती होती. खूप बरं वाटलं, प्रसन्न वाटत होतं आतमध्ये. ओम गण गणपतये नमः. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं. बाप्पाचे दर्शन घेऊन तुम्ही बाहेर आल्यानंतर ना, मंदिराच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक असं छोटंसं डेक भेटेल. तिथे असं सुंदर असा व्ह्यू येतो. इथून तुम्हाला नदी देखील पाहायला भेटते. पण आम्ही अशा टायमाला गेलेलो ज्या टायमाला म्हणजे नदी आटली होती पूर्ण. इकडे पावसाळी याल तर पूर्ण नदी फुल भरलेली असते. असं खूप सुंदर वातावरण वाटतं त्या टायमाला. त्या डेकच्याच बाजूला एक छोटंसं असं पाण्याचा डबका आहे. त्या डबक्यात असे सुंदर असे खूप प्रकारचे वेगळे मासे होते. असे रंगीबिरंगी मासे होते. मंदिराच्या उजव्या बाजूला सुंदर असं छोटंसं एक गार्डन आहे. असं सुंदर वाटत होतं असं एकदम. त्या गार्डनच्या बाजूला पूर्ण बाजूला असे फुलं असे लावलेले होते. असं सुंदर वाटत होतं बघायला.
मंदिराच्या बॅक साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे ससे आणि लवबर्ड्स वगैरे ठेवलेले दिसतील. सस्यांच्या पिंजऱ्याच्याच बाजूला असं थोडंसंच पुढे आल्यानंतर असं तुम्हाला एक असं छोटा सुंदर असा ब्रिज दिसतो. त्या ब्रिजवर चढल्यानंतर असं मस्त असं सगळं दिसतं आणि त्या ब्रिजच्याच बाजूला लवबर्ड्स पण ठेवलेले आहेत. मंदिराच्या पाठच्या बाजूनंतर तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला एक अशी छोटीशी अशी सुंदर अशी वाट दिसेल. ज्या वाटेला असे म्हणजे छोटेसे जे पिलर्स आहेत ते पिलर्स पण म्हणजे असे रंगीबिरंगी त्यांच्या बाजूला असे फुलांचे झाडं वगैरे लावलेले सुंदर असं वाटतं. आणि ती वाट पुढे जाते. एकदम पुढे गेल्यानंतर ती वाट तुम्हाला मी जी नदी दाखवलेली त्या नदीच्या इथे जॉईंट होते. ते म्हणजे इथे थोडं तरी पाणी होतं या नदीच्या इथे. असं पूर्ण असं छोटं गेट होतं वगैरे. असं फोटो वगैरे काढू शकता. पावसाळ्याच्या टायमाला हे पण पूर्ण भरलेलं असतं. पूर्ण फुल असतं हे पण. आता तुम्हाला मी मंदिराच्या परिसराचे काही सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो. आता आम्ही दोघं मिसळपाव खायला आलेलो आहे. भाई लिंबू पिळतोय. आता मिसळपाव वगैरे खाऊ. मस्तपैकी मिसळपाव खाऊ आणि थेट घरी जाऊ. तर मित्रांनो, कसं वाटलं आपलं गणपती बाप्पाचं मंदिर? एकदम सुंदर होतं. अप्रतिम मंदिर होतं ते. म्हणजे खूप मनाला असं प्रसन्न वाटत होतं त्या मंदिरात. आणि मंदिर असं पूर्ण निसर्गरम्य वातावरणात होतं. मी तर म्हणतो ते मंदिर आहे ना, मी जेवढं विचारलं ते लोक बोलतात की हे मंदिर पावसाळ्यात खूप म्हणजे असं सुंदर असतं. कारण का त्या बाजूला नदी वगैरे आहे ना, त्या नदीच्या ह्याच्याने ते मंदिर म्हणजे असं खूप मस्त वाटतं ते दिसायला वगैरे. खूप सुंदर असतं ती नदी. त्या टायमाला तर पाणी नव्हतं, थोडं बहुत होतं, ते थोडंसंच होतं. पण पावसाच्या टायमाला ती नदी पूर्ण अशी वाहत असते. खूप सुंदर असतं ते निसर्ग. पूर्ण हिरवगार असतं. आता पण हिरवगारच होतं असं नाही की, पण तेव्हा अजून जरा मस्त वाटतं. आणि गर्दी तर काहीच नसते. एवढं नॉर्मल असतं. कधी पण जाऊ शकतं. मंदिर असं चालूच असतं. आणि तिकडे जर तुम्हाला ट्रेननी जायचं असेल तर तुम्हाला ट्रेन बसने असं जायचं असेल तर तुम्हाला पहिलं पालघर स्टेशनला यायला लागेल. पालघर स्टेशनवरून विक्रमगडला जायला एक बस असते. ती बस तुम्हाला पाचमढ इथे सोडेल. पाचमढ इथपर्यंत ती बस येते. पाचमढच्या पुढे पण जाते ती. पण तुम्हाला पाचमढ इथे उतरायचं आहे. ती तिकीट काहीतरी बसची 70 रुपये काहीतरी आहे. 71 रुपये काहीतरी आहे. तर तिकडे आलात की तुम्हाला ते पाचमढ तिथून जवळपासच आहे ते मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. नक्की विजिट करा. तुम्हाला पण आवडेल. मला तर खूप आवडलं. एवढं असं मस्त मंदिर होतं. खूप प्रसन्न वाटलं. आम्ही पूर्ण मजा केली. खूप मस्त झालं. मंदिराचं दर्शन वगैरे आमचं काहीच म्हणजे हे नाही ते नाही प्रॉब्लेम काहीच नाही आम्हाला आलं. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. तर भेटतो तुम्हाला अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.